रयतची म्हणजे कर्मवीर अण्णांनी म्हणजे काले नावाचं गाव आहे कराड तालुक्यामध्ये. काले काले कराडच्या जवळ आहे. तिथं रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर अण्णांनी मग गावोगावी खरं तर अण्णा हे सुरुवातीच्या काळामध्ये व्यावसायिक होते. कोणता व्यवसाय? ते त्यांची नांगराची एजन्सी होती. नांगर जे पूर्वी असायचे बैलाला जुंपून मशागत करण्यासाठी, तर ते किर्लोस्करचा जो नांगर आहे ते कर्मवीर अण्णा विकायचे. आणि म्हणजे अण्णा हे सुरुवातीला व्यवसाय करायचे नांगराचा. पण त्यांनी पाहिलं की आपण जर काय ह्या समाजाचं देणं लागत असो, आणि अण्णा हे सत्यशोधक विचाराचे होते. सत्यशोधक विचाराचं प्रचार आणि प्रसार करत असताना कर्मवीर अण्णांना असं वाटलं की खरं जर काय असेल कमी ह्या समाजामध्ये तर शिक्षण नाही लोकांना. त्यामुळं अडाणी लोक आहेत, आणि अडाणी असल्यामुळं आपल्याला जे परिवर्तन करायचं आहे ते शिकलेल्यांना आपण करू शकतो. बरोबर. एक अडाण्यांना काय सांगणार आणि अडाणी आपलं कसं ऐकून घेणार. त्यामुळे अगोदर सत्यशोधक चळवळीचा जर विचार या समाजाला द्यायचा असेल तर आपल्याला मुलांना शिकवलं पाहिजे, म्हणजे गावोगावी शाळा काढल्या पाहिजेत. बरोबर. म्हणून अण्णांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली, आणि गावोगावी त्यांनी म्हणजे वडाच्या पारंबीला जेवढ्या म्हणजे आपण म्हणतो पानं असतील तेवढ्या माझ्या रयतच्या शाळा असतील. अशा प्रकारचं अण्णांनी म्हणजे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केलं. आणि त्या रयतचं सिंबॉल वडाचं झाड आहे बघा. हो बरोबर. वडाचं झाड म्हणजे एक आपल्याला वडाचं झाड बघितल्यावर कसं वाटतं, एकदम शांत वाटतं आणि खूप सावली देणार आहे. आणि त्याची मुळं इतकी खाली गेलेली असतात खोलवर, किती वादळ वारा पाऊस आला तरी वडाचं झाड कधी उन्मळून पडत नाही.